नमस्कार. स्टुडंट पोर्टलवर आधार व्हॅलिडेशन कसे करावे याबद्दल आता सध्या काम सुरू आहे. याचीच माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे आपला उजव्या कोपऱ्यात युजर नेम म्हणजे UDIS आणि त्याच्या खाली आपला पासवर्ड टाकावा. कॅप्चा टाकून लॉग इन करावे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी अनेक टॅब आपल्याला वरच्या बाजूला दिसतील. त्यापैकी रिपोर्ट टॅबवर स्टेटस आणि आधार स्टेटसवर क्लिक करावे. आधार स्टेटसवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्वात प्रथम आपला UDIS कोड दिसेल. व्हॅलिडेटेड स्टुडंट, इनव्हॅलिड स्टुडंट, अनप्रोसेस स्टुडंट, आधार अवेलेबल, टोटल स्टुडंट, आधार नॉट अवेलेबल आणि टोटल काउंट या ठिकाणी दिसणार आहे. इथे UDIS वर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रत्येक इयत्तेनुसार जे काही डिटेल्स आहेत ते पाहता येतील. स्टँडर्ड फर्स्ट, व्हॅलिडेटेड स्टुडंट, इनव्हॅलिड स्टुडंट्स बाय UIDAI, अनप्रोसेस स्टुडंट, आधार अवेलेबल, आधार नॉट अवेलेबल आणि टोटल काउंट. या पद्धतीने आपल्या वर्गाच्या इयत्तेसमोर इनव्हॅलिड स्टुडंटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची यादी पाहता येईल. इथून फक्त आपण विद्यार्थ्यांची यादी बघू शकतो. बदल आपल्याला इथे करायचा नाही आहे. या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन त्यानंतर परत पुन्हा आपली स्कूल डिटेल नंतर उजव्या कोपऱ्यात जी अपडेट स्टुडंट डिटेल ही टॅब आहे हिच्यावर क्लिक करावे. हिच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्वात प्रथम वरती एक इम्पॉर्टंट अलर्ट दिसेल. हा काळजीपूर्वक अगोदर वाचून घ्यावा आणि त्यानंतर पुढे आपले काम करावे. आपल्याला सर्वात प्रथम करायचं काय आहे, व्हॅलिडेट. ज्या विद्यार्थ्यांचे पर्सनल डिटेल व आधार डिटेल मधील माहिती मॅच झाली असेल अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर इथे खाली व्हॅलिडेट बटन येणार आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेशन प्रोसेस कशी करायची, ज्या विद्यार्थ्यांचे पर्सनल डिटेल व आधार डिटेल मधील माहिती मॅच झाली असेल त्यांच्याच नावासमोर व्हॅलिडेट बटन येते. ज्या नावासमोर व्हॅलिडेट बटन आले असेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदात प्रोसेस पूर्ण होते व विद्यार्थ्यांची माहिती UDI कडील माहितीशी सुसंगत झाली की विद्यार्थ्याच्या नावासमोर व्हॅलिडेटेड असे दिसते. तसेच इनव्हॅलिड ठरल्यास पुन्हा माहिती पूर्ण करण्यासाठी रिपोर्ट स्टेटस इनव्हॅलिड आधार ॲज पर UDI वर माहिती तपासून अपडेट करून सेव्ह करायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे उजव्या कोपऱ्यात जे व्हॅलिडेट बटन आहे त्या बटनावर क्लिक करून कार्यवाही पूर्ण करायची. मग आता इथून पुढे विद्यार्थी अपडेट करण्यासाठी व्ह्यू अँड अपडेट या बटनावर आपल्याला क्लिक करून विद्यार्थ्याचं पर्सनल डिटेल आणि आधार कार्ड डिटेल ही दोन्ही माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यायची आणि ती माहितीची खात्री झाल्याशिवाय या ठिकाणी व्हॅलिडेट होणार नाहीये. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे अकॅडमिक इयर 2022-23 आपली स्टँडर्ड निवडायची, स्ट्रीम आणि डिव्हिजन केल्यानंतर गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे तर 5वीच्या वर्गाचं आधार व्हॅलिडेशन या ठिकाणी मला पूर्ण करायचं आहे. पहिला जो काही हा विद्यार्थी आहे त्याच्या समोर इथे व्हॅलिडेटेड असा शेरा येत आहे. याचा अर्थ या विद्यार्थ्याच्या नावामध्ये मला कोणतीही दुरुस्ती करायची नाही. नॉट व्हॅलिडेटेड या विद्यार्थ्यांच्या नावाकडे आपण लक्ष द्यायचं आहे. इथे सर्वात प्रथम व्ह्यू अँड अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्या विद्यार्थ्याचं सर्व डिटेल जे काय आहे ते अचूक भरायचं आहे. त्यानंतर खाली इथे आपल्याला विद्यार्थ्याचा आधार नंबर अचूक आधार कार्डवर पाहून भरायचा आहे. तो भरल्यानंतर खाली आधारवर ज्या पद्धतीने नावाचं स्पेलिंग आहे
अशाच पद्धतीने इथे भरणं अपेक्षित आहे. मेल फिमेल सिलेक्ट करावे. डेट ऑफ बर्थ ॲज पर आधार कार्ड तेही सिलेक्ट करावं आणि त्यानंतर सेव्ह करा. स्टुडंट रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली. पुन्हा बॅक जाऊन या ठिकाणी उर्वरित विद्यार्थ्यांची यादी आपल्याला बघून जे विद्यार्थी नॉट व्हॅलिडेटेड आहे त्यांचा व्ह्यू अँड अपडेट या टॅबवर क्लिक करून अपडेट करावे. धन्यवाद.